साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सध्या राज्यात महाविकास आघाडीला चांगले दिवस आहेत। देगलूर आणि उत्तर कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीमध्ये तिन्ही पक्ष एकत्र आल्यास विजय सहज मिळू शकतो हे सिद्ध झालं आहे। त्यामुळे आता या महाआघाडीत बिघाडी होऊ नये। आगामी सोलापूर महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महेश कोटे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीचं नेतृत्व करावं आणि महापालिकेवर सत्ता आणावी असं युवासेना प्रमुख मनीष काळजे यांनी व्यक्त केलं। पालिका, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत। अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी कोल्हापूरमध्ये असेल नाहीतर नांदेड देगलूर या या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालेलं आहे। या पार्श्वभूमीवरती भविष्यामध्ये सोलापूरमध्ये देखील होणाऱ्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी ही अभेद राहावी आणि महेश कोटे हे जर शिवसेनेतून आणि त्यांच्यासोबत काही नगरसेवक हे राष्ट्रवादीमध्ये जायच्या मार्गावर आहेत हे सर्व सोलापूर जिल्ह्याला माहिती आहे। पण माझं एक राष्ट्रवादीच्या वरिष्ठांना आणि सन्मान्य अजित पवार साहेब असतील, सन्मान्य आपले शरदजी पवार साहेब असतील, यांना एक सांगणं आहे, विनंती आहे की आपल्या महाविकास आघाडीमधील लोक जे आपले कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, यांचा प्रवेश न घेता आपल्या प्रतिस्पर्धी भाजपमधले प्रवेश घेतले तर आपल्याला भविष्यामध्ये तिघांना मिळून निवडणूक लढवण्यासाठी अतिशय सोयीस्कर आणि नक्कीच आपल्या बाजूने निकाल येईल। यामुळे जे काय शिवसेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादी याचं नेतृत्व करण्याची जबाबदारी महेश कोटे यांच्यावर द्यावी आणि त्या माध्यमातून आपण महापालिकेवर नक्कीच महाविकास आघाडीचा झेंडा फडकवू असा विश्वास मला वाटतो।